रे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पिता तुळसी हार गळा कासे पितांबर अडू निरंतर हेची ध्यान मकर कुंडळ तळपती श्रवणी मकर कुंडळ तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझ हेची सर्व सुख 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 आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन तुळसे हार गळा कासे पितांबर तुळसी 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 हार गळा कासे पितांबर पितांबर
तुळशीहार गळा कसे पितांबर हो तुळशीहार गळा कसे पितांबर तुळशीहार गळा कसे पितांबर हो निरंतर निरंतर चिधान तुळशीहार गळा कसे पितांबर तुळशीहार गळा कसे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर ठोपा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरे जय 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 जय राम कृष्ण हरी रूप पाहतानो जनी सुख झाले वो साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देव सर्व सुखाचे
कृष्ण हरे जय राम कृष्ण हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मारी मज उपजवा जन्मारी मज उपजवा जन्मारी म्हणसे काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाजन कोमने जाता लाजन कोमने जाता लाजन कोमने संता लोटांगणी जाताना जनको म्हणे जाताना जनको म्हणे जाताना जनको लोटांगणी म्हणसे काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे तुका म्हणे अंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे म्हणसे काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिदासांची घरी हरिदासाची घरी हरिदासांची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी
हरिदासाची घरे यसाची घरे हरिदासाची घरे हरिदासाची घरे हरिदासाची घरे हरिदासाची घरे हरिदासाची घरे घरे हरिदासाची घरे हरिदासाची घरे माझा उपजावा जन्मांतरी माझा उपजावा जन्मांतरी म्हणती काही मागा म्हणती काही मागा म्हणती काही मागा म्हणती काही मागा माझा उपजवा जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेच रे गा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा
विठ्ठल 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 हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ईश्वर भगवान की जय संत तुकाराम महाराज की जय सुधा हनुमान की जय मूर्ती मोरया सद्गुरुनाथ नाथ महाराज की जय हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. थोडा फिल्टर संता लोटांगणी जाता लाज नको मनी म्हणसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी म्हणसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. समचरण सरोजं सांद्रनीला बुधाभं जगननिहित पानी मंडल मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा दुसरे चरणा संतांचे जा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादान
विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अव्हेरू आता अभिनव वाग्विलासिनी. जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी विया. जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणसी काही मागा हेची देगा. पांडुरंगा. अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वसंत मौली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान. वैराग्यमूर्ती जगदोद्धारक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी सकल संत कृपेने आपल्या गावातील वैकुंठवासी गुरुवर्य रामभाऊ बाबा ठोंबरे, गोविंद बाबा बांदल, परिसराचं वैभव आदरणीय श्री शंकर महाराज कुंभार, संप्रदायातील ज्येष्ठ धर्माचार्य श्रद्धे हरिभक्तीपरायण वसंत महाराज कुंभार आदी करून सर्व महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी दादा महाराज राणे बाबांच्या कृपा आशीर्वादाद्वारा गेली 23 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि अव्याहतपणे हा सुरू असलेला 23 वर्षाच्या प्रदीर्घ परंपरेतला हे 24वे वर्ष आहे. आणि 24व्या वर्षातील आजची ही समारोपाकडे अर्थात उपांत्य रात्रीची कीर्तन सेवा प्रतिवर्षी ग्रामस्थांच्या अनुमतीने माझ्याकडे देण्यात आली. खरं तर आज आपल्या सगळ्यांचं अंतःकरण हे एका वेदनेनं आणि खालावलेलं आहे आणि अशा स्थितीत आपल्याला कीर्तन करायचं आहे, आपल्याला कीर्तन श्रवण करायचे, कीर्तनासाठी साथ करायची. अगदीच अंतःकरणपूर्वक विचार आपल्या समोर ठेवायचं झालं तर कीर्तन करण्याची मानसिकता माझी नाही, कीर्तन ऐकण्याची मानसिकता तुमची नाही, कीर्तन साथ करण्याची मानसिकता टाळकऱ्यांची नाही, ना वादकांची ना हार्मोनियम वादकांची. परंतु अशा स्थितीतही आपण या ठिकाणी उपस्थित आहोत कारण आपल्याला आपल्या जीवनामधील एक परमार्थिक साधनेची उच्चांक स्थितीची शिकवण बाबांनी दिलेली आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या परमार्थिक साधने करता रद्द केलेलं आहे, संपूर्ण जीवन परमार्थिक साधने करता समर्पित केलंय आणि म्हणून त्यांचाच आशीर्वाद, त्यांचीच कृपा, त्यांचीच कृपादृष्टी आणि तद्निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आयुष्यातला अत्यंत दुःखाचा क्षण जर कोणता असेल तर तो आजचा आहे. माझ्याकरता तर आहे त्यात नवल नाही, पण ग्रामस्थांकरता जास्त आहे. मगाशी ज्या वेळेला व्यासपीठावरती खुर्ची ठेवली होती, खरं तर खुर्ची ही प्रतिवर्षी ठेवली जाते, पण रिकामी खुर्ची आज पहिल्यांदा ठेवावी लागली, नाईलाज असतो. आणि प्रत्येकाचं अंतःकरण हृदय असं हेलावून गेलं होतं. महाराज, हा भावनेला स्पर्श करणारा विषय मी प्रारंभीच गातोय. कदाचित त्याच बळाने, त्याच सामर्थ्याने तीच कृपादृष्टी माझ्यावर होईल आणि कदाचित कीर्तन सुरू असताना ते म्हणतील, तेच म्हणतील, कशा करता काळजी करते मी आहे सोबत तुझ्या. त्यांच्याशिवाय
एक क्षण जीवन जगणं कोणाच्याच अंतःकरणात असा विचार कधी मनाला स्पर्श झाला नसेल. मगाशी आल्यानंतर मारुती दादा म्हणले, प्रवीण महाराज पाठीशी उभे राहा बाबा. कसं काय बोलू मी? प्रत्येक माणूस ते बोलता बोलता त्यांचा हात माझ्यासमोर कापत होता. वसंत महाराज समोर खुर्ची रिकामी दिसली तेव्हाच बोलले, महाराज इथे नाही, ती खुर्ची कधी रिकामी दिसलीच नाही. गोंधळी बाबांनी त्यांच्याबद्दल मत मांडलं. आपल्या जीवनातला आपल्याला आनंद देणारा आनंद ताराच गमावून बसलो आपण. कालपर्यंत प्रत्येकाचा स्टेटस, आजपर्यंत स्टेटस, वर्षानुवर्ष स्टेटस चालतील महाराज. कारण जीवनामध्ये सगळ्या सुखाची प्राप्ती करून देणारा महात्मा जीवनातून निघून गेला. केवळ सुखप्राप्ती करून देणारा नाही तर आध्यात्मिक उंचीने आध्यात्मिक सुखापर्यंत पोहोचवणारा महात्मा निघून गेला. मी काल स्टेटस वाचत असताना असं वाचायला मिळालं, जीवनातला सद्गुरु स्वरूप सूर्य मावळला महाराज. आज जीवनामध्ये अंधकार झाला. बोलण्यासारखं खूप आहे बाबांबद्दल. काय काय बोलावं त्यांच्याबद्दल. त्यांच्याकरता स्वतंत्र कीर्तन 10 दिवस व्याख्याता कमी पडेल एवढं त्यांचं जीवन अलौकिक आहे. आळंदी वारीमध्ये चालत असताना समोर बाबांची गाडी आली. बाबा आलेत. हा धाक म्हणजे बाबा होते. एवढंच फक्त बोलायचं. महाराज पुढे आहेत बरं का. रांगेत उभं राहण्याकरता गरजच लागली नाही कधी. बाबा आहेत एवढा मोठा धाक कोण होतं तर बाबा होते. बोलू का? जसं बाबा पुढे आहेत हा धाक बाबांचा होता ना, तसं द्वादशीला 500 रुपये मागण्याचा लढीवाळपणा पण बाबाच होते. हक्काने जात होते पुढे. बाबा नाश्ता करायचा आहे. काय करायचं आज? हे बनवायचं होतं. पोरांनी पैसे काढलेत, घ्या तुम्हाला लागतील ते. हा लढीवाळपणा पण बाबाच होते. आजही वाटतं आळंदी धर्मशाळा डोळ्यासमोर आली की धर्मशाळेत जाण्याचं धाडस होईल, पण खोली रिकामी दिसेल. ती खोली पाहता येणार आहे. त्या खोलीमध्ये देव नसणारे महाराज. आणि अशा जड अंतःकरणाने बाबांनीच घालून दिलेला हा वारसा हा जतन करण्यासाठी केवळ आणि केवळ धाडस वृत्तीने या ठिकाणी उभा राहिलोय. क्षणभर बोलू का? डोळ्याला पहिल्यांदा रुमाल लावला, अभंगच आठवत नव्हता कोणता अभंग घेतलाय. कारण ज्या व्यासपीठानं, ज्या खुर्चीनं, ज्या कृपादृष्टीनं आतापर्यंत मोठं करण्याचं सामर्थ्य ठेवलं ती कृपादृष्टीत लोप पावली. पण देह स्वरूपाने गेलेले बाबा कदाचित देहाने निघून गेले, पण आत्मस्वरूपाने तो आत्मा कधी मगाशी व्याख्यानामध्ये बोलून गेलो. नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावकाहा नचैनम क्लेदयंती आपण शोषयती मारुता. ते आपल्यामध्ये कीर्ती रूपानं, आशीर्वाद रूपानं, त्यांच्या जाणीवेच्या रूपानं अखंडित राहतील. आपण या कार्याप्रसंगी मी कीर्तनाच्या प्रारंभीच मी हे बोलण्याचं कारण इतकंच आहे. कीर्तन आजचं त्यांच्यासाठीच करायचं आहे एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळे अंतःकरणावर फार मोठा दगड ठेवून त्यांना जसं कीर्तन आवडत होतं तसं कीर्तन करूया. कारण बाबांनी आपल्याला आनंदी जीवन जगायला सांगितले. दुःखी मुलं बाबांनी कधी पाहिलीच नाही. किंबहुना मुलांच्या जीवनातलं दुःख त्यांना कधी पाहवलं नाही. आणि म्हणून त्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण कीर्तन या ठिकाणी करणार आहोत. बाबांच्या पवित्र स्मृतीस अंतःकरणपूर्वक विनम्र भावे अभिवादन करतो. आणि त्यांचीच कृपा आपल्यावर सदोदित राहावी. देण्यासाठी खूप काही आहे, पण काही देऊ शकलो नाही याचं दुःख शेवटच्या श्वासापर्यंत राहील. खूप काही होतं देण्यासारखं, पण काही नाही देऊ शकलो. बरोबर एकाशी बोलून गेलो, ही प्रकृती पाहिली तर 24 तारखेचा आनंद बाबा नाही देऊ शकणार आपल्याला. आयुष्यभर ज्यांनी दुसऱ्याकरता, समाजाकरता जीवन जगले महाराज, आपण त्यांच्याकरता एक धर्मशाळेची बांधणी नाही करू शकलो. शेवटच्या श्वासापर्यंत ती सर राहील. काही देऊ शकलो नाही. फक्त अंतःकरणापासून एकच याचना आपल्या सगळ्यांच्या पुढे करतो. आपण आत्तापर्यंत काही दिलं नाही, पण आज बाबांनी पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जेवढं देऊन ठेवलंय तेवढं फक्त जोपासण्याचा संकल्प आज करूया. एकच विनंती आपल्यासमोर असेल की आपण वचनबद्ध होऊया की जे बाबांनी स्वर्ग उभं केलाय आणि त्या स्वर्गाचा उपभोग आपल्याकरता दिलेला आहे तो स्वर्ग शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवू. जोपर्यंत माझ्या श्वास आहे असं प्रत्येकाने संकल्प करा. जोपर्यंत माझ्या अंतःकरणात श्वास आहे तोपर्यंत बाबांनी घालून दिलेलं कार्य, त्यांनी घालून दिलेलं वसा अखंड शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवू. एवढं जरी आपण दिलं तर मी म्हणतो बाबांसाठी ती फार मोठी आदरांजली असेल. विठ्ठल भगवान
सगळ्यांसाठी तो भावनेचा विषय म्हणून थोडक्यात थांबवलं. माझंच बोलणं होणार नाही महाराज. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून भगवान परमात्म्याकडे अलौकिक मागणी मागतात. लक्षात घ्या, अभंगवाणी सगळ्यांच्या पाठ्यातली आहे. मागणी एकाच अभंगामध्ये 3 प्रकारची मागितली. तुम्ही अनेक मागणी पर अभंग पाहिले असतील, पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराची मागणी मागतात ना, देणारा देव देतोय आणि मागणारे तुकोबार आहेत. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारांनी 3 प्रकारची मागणी मागितली. पहिली की मला जन्म हवाय. आता जन्म मागत असताना तो जन्म कुणाच्या घरात असावा याकरता त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी. उपजणे शब्दाचा अर्थ आहे जन्म घेणे किंवा जन्माला येणे. महाराज म्हणतात हरिदासाच्या कुळामध्ये मला त्याच्या घरामध्ये जन्म द्या. बर, अजून ज्या संतांच्या सान्निध्यात मी राहील किंवा त्या संतांचं संग मला ज्या वेळेला लाभेल त्यावेळेला त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी माझ्या अंतकरणात कुठल्याही प्रकारची लाज नसावी, अशी माझ्या मनाची तयारी करून द्या. आणि त्या संत सहवासामध्ये ज्या वेळेला मी तुमच्या नामाचा जयघोष करेल त्यावेळेला जयघोष करण्यासाठी आणि त्या नामचिंतनामध्ये नाचण्यासाठी माझ्या अंगामध्ये बळ द्या. आज आपण महाराजांना प्रार्थना करूया, महाराज आम्हाला कीर्तन करण्यासाठी तुम्ही बळ द्या. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. हे कीर्तन करण्यासाठी तुमच्या कृपादृष्टीची, तुमच्या सामर्थ्याची, तुमच्या शक्तीची फार आवश्यकता आहे. आज आम्हाला आपल्या बळ देण्यासाठी आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि अशा अलौकिक स्वरूपाची मागणी जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये 3 स्वरूपाने 3 चरणातून करतात. पहिला प्रश्न असा आहे, देणारा परमात्मा आहे आणि मागणारे तुकोबार आहेत. खरं तर याही अगोदर भगवान परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबारायांनी अलौकिक अशा स्वरूपाची मागणी केली. एक लक्षात घ्या, यच्च यावत जीव ज्या वेळेला देवाकडे मागणं मागत असतो त्यावेळेला तो स्वतः करता मागणं मागत असतो. मुद्दा क्रमांक 1. आणि ज्या वेळेला तो देवाकडे मागणं मागत असतो त्यावेळेला तो स्वतःच्या स्वार्थापोटी मागणं मागत असतो, देवाची इच्छा नसली तरी. इथे मागणं मागणारे तुकोबार आहेत आणि देणारा परमात्मा आहे. आणि मागणं जे मागतात ते तुकोबारांच्या इच्छेनुसार नसून देवाची इच्छा म्हणून मागणं मागतायत. बरं, जे मागणं मागितलं ते स्वतःच्या इच्छेसाठी न मागता देवाची इच्छा म्हणून जरी मागणं मागितलेलं असलं तरी मागत असताना प्रपंचा अनुषंगाने मागण्यापेक्षा भगवान परमात्म्याकडे भगवान परमात्माच मागता, हे मागण्यातलं अलौकिकत्व आहे. खरं तर जगद्गुरु तुकोबारायांवर त्या काळात प्रसंग आले नसतील का? हो, अनेक प्रसंग आले महाराज. पण अनेक प्रसंगावर मात करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी कधी देवापुढे हात नाही पसरला. हो, आपल्याला अनेक प्रसंग मी सांगेन, अनेक प्रसंग. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. महाराज म्हणतात की हा पाटील, त्यावेळेला पाटील या व्यक्तीला, या पदाला किंमत होती बरं का. हो, गावचा पाटील म्हणजे फार मोठं सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये. आजही देशस्थ भागात तुम्ही गेलात ना तर तिथे किंमत आहे महाराज. हो, मी त्या पदांबद्दल आता विचार करत नाही, पण आत्ता जर देशस्थ भागात आपण गेलो तर पाटील या पदाला फार किंमत आहे. मग त्या पदाची किंमत त्या काळात काय असेल? पाटलांनी सांगितलं हे घर वाळीत टाकायचं तर ते वाळीत टाकलं जायचं. जगद्गुरु तुकोबारायांवर त्या काळातला पाटील कोपला होता. बरं, नुसता पाटील नाही कोपला शेठ. दुष्काळी अटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर त्या दुष्काळामध्ये सर्वस्व ऐश्वर्याचं हरण झालं. पत्नी सुद्धा अन्न अन्न करता मेली. मोठा भाऊ निघून गेला, आई वडिलांचं छत्र हरपलं. किती प्रसंग आले. अशा अनंत प्रसंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया केवळ आणि केवळ साधनेच्या बळावर त्याला सामोरे गेले, पण देवाकडे कधी हात नाही पसरला. कारण त्यांना माहिती होतं हात पसरून देवाकडून घेण्यापेक्षा देवाचं चिंतन करूया, देव आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. असंख्य उदाहरणं आहेत. शेतकऱ्याच्या शेतावर राखण करत असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यावेळी राखणी करता त्याच्याकडे एक दिवस मागून घेतला
आणि मागून घेतल्यानंतर त्या शेतकऱ्याला बाजारात जायचं होतं, बाजारपेठ करायची होती, बाजारहाट करायचा होता. तो निघून गेला. शेतकऱ्याच्या शेतामध्ये कपट बुद्धीने सालोमालो असतील, तत्कालीन जगद्गुरु तुकोबारांची विरोधक असतील, त्यांनी गुरं लोटून दिली. आता गुरं लोटल्यानंतर त्यावेळेला शेताचं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्यांनी पंचायत बोलून तुकोबारांच्या विरोधात खटला नोंदवला. आता नोंदवल्यानंतर पंचायत त्यावेळेला निर्णय देत होती. ती पंचायत आली आणि त्यांनी तुकोबारांना विचारलं, का हो तुकाराम महाराज, तुम्ही याच्या शेतावर राखण्याकरता गेले होते का? म्हणे हो गेलो होतो. तुमच्या परवानगीने गेले होते की त्यांनी तुम्हाला जबरदस्ती? नाही म्हणे, त्यांनी मला विचारणा केली होती. 2 दिवसाकरता ते बाहेर जाणार होते. 2 दिवसाचे राखण करणं ही माझी जबाबदारी मी स्वइच्छेने घेतली होती. मग तुम्हाला जर हे मान्य असेल तर शेतीचं नुकसान झालं त्याचं काय करायचं? म्हणे पंचायत जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. तुकोबारांनी सांगितलं आणि पंचायत पण त्या काळची तशीच होती. त्या काळातली पंचायत पण तशीच होती. अण्णा प्रश्न असा की आताच्या पंचायतचीच पंचायत झाली. निर्णय कोणाच्या बाजूने द्यायचा? मी कधी कधी गमतीने बोलतो शेठ, कोणी राग मानायचं कारण नाही. तंटामुक्ती अध्यक्ष असेल तर तंटामुक्ती अध्यक्ष आता विशेष पद काढलेलं आहे. विशेष पद म्हणजे पूर्वी पोलीस पाटील असायचा ना, तो पोलिसांचं एक प्रतिनिधित्व करायचा. आणि तो प्रतिनिधित्व करणारा पोलीस पाटील गावात एखादा तंट झाला तर त्याची कंप्लेंट एकतर तो आधी मिटवायचा, त्याच्या अधिकारात असेल तर तो मिटवायचा, आणि त्याच्याने जर ते मिटणं होत नसेल तर तो पोलिसांकडे तक्रार करायचा. पोलीस पाटलांनी केलेली तक्रार पोलिसांना ग्राह्य धरून तिथे यावं लागत होतं, एवढा अधिकार त्याचा होता. मग पोलीस पाटील पदानंतर त्याला परत एक तंटामुक्ती अध्यक्ष पद काढलं. तंटामुक्ती अध्यक्ष सरळ अर्थ त्याचा असा आहे, तंटा म्हणजे भांडण, मुक्ती म्हणजे ते सोडवणे, आणि त्याचा प्रमुख म्हणून तो अध्यक्ष. आता तंटामुक्ती अध्यक्षाचं प्रमुख कार्य झालेलं भांडण मिटवणं का पहिलीच उपट टाकणं? पहिली उपटच अध्यक्षाची आहे. ते भांडण कधी मिटायचं ही आत्ताची अडचण सांगतो, पण त्यावेळची पंचायत पण निर्णायक होती. त्या पंचायतने निर्णय दिला. शेतकऱ्याला सांगितलं तुझ्या शेतात धान्य प्रतिवर्षी किती पिकतं? त्याने सांगितलं 5 खंडे. चल धान्याचा मोजमाप करायला सुरुवात कर, धान्य साठव, आणि धान्य साठवल्यानंतर त्याच्यामध्ये किती धान्य उत्पन्न होतं तेवढं मोजमाप कर. 5 खंडीपेक्षा जेवढं कमी भरेल तेवढंच नुकसान तुकोबाराय देतील. काही न्याय होता महाराज, फार मोठा न्याय होता त्यावेळेला. सांगितलं धान्य मोज कर, 5 खंडीपेक्षा जेवढं कमी अधिक भरेल तेवढं धान्य तुला दिलं जाईल. माझा चिंतनाचा मुद्दा आहे का, जर हे नाही भरलं गेलं तर तुम्हाला तुमच्या जवळचं ऐश्वर्य द्यावं लागेल. काय होतं महाराज, काय होतं तुकोबारांच्या घरी? मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा. मोडलेली बाज घरामध्ये, तुटलेलं घर, छप्पर नव्हतं, काही नव्हतं महाराज, पण लिहून दिलं ना त्या काळात. पण म्हणे लिहून घ्या, जर याच्या शेतामध्ये एवढं धान्य पिकत असेल, राहिलेलं अन्न मला भरून द्यायचं असेल तर माझं घर घेऊन टाका. ते काय स्लॅबचं नव्हतं, बँकेने लगेच लॉक लावायला, काही नव्हतं महाराज, पण लिहून दिलं. पण परिणाम सांगतो ऐका, हे किती मोठं संकट आहे. एकतर घरात खायला धान्य नाही, राहायला घर तेही मोडलेलं, आणि तेही आता जाणार आहे, तेही घाण ठेवणार आहे. परंतु त्या काळातही जगद्गुरु तुकोबारांनी असा भगवंताकडे हात पसरला नाही. मला हे सांगायचं आहे, त्या काळातही तुकोबाराय देवाकडे गेले नाही. देवारे काय प्रसंग आणलाय हा? गुरांना लोटण्याकरता मी तर तुझ्याच चिंतनात होतो, आणि या प्रसंगाला ही गुरढोर आली, देवा नासधूस केली, सांग ना माझा काय दोष आहे? नाही मला तुकोबाराय देवाकडे जाऊ विचारायला गेले. पण परिणाम माहिती आहे ना, परिणाम काय झाला? धान्य मोजायला सुरुवात केली. अरे मापारांनाच असं वाटलं हे काय पिशाच्य बाधा आहे का काय इथे? जेवढं धान्य मोजत होते त्याच्यापेक्षा धान्याची रास पडत होती. माझ्या चिंतनाचा मुद्दा असा आहे, देणारा विधाता जर त्यांना भरपूर देत असेल न मागता, तर तुकोबारांना मागायची गरज काय? माझा मुद्दा इथे आहे. देणारा भरपूर देतोय ना, तुकोबारा देणारा भरपूर देत असेल तर आम्हाला मागायची गरज नाही. पण ऐकताय तुम्ही, ऐकताय, देणारा भगवान परमात्मा आहे, आणि ज्याला द्यायचंय किंवा ज्याला घ्यायचे ते तुकोबार आहेत. प्रसंग असा घडला, संत महात्म्यांनी या भगवान परमात्म्यावर आपल्या भक्तीचं असं ऋण केलं, असं ऋण केलं. आणि लक्षात ठेवा, शास्त्रचिंतन असं सांगतं, कोणाच्याही ऋणात कधी राहू नये किंवा कोणाचंही ऋण ठेवून जाऊ नये. ऋण जर ठेवलं तर फेडायला यावंच लागतं, हा सिद्धांत आहे. त्यामुळे कोणाचे घेतले असतील भले रात्री नका देऊ, उद्यापासून प्रयत्न करा देण्याचा, ठेवू नका.
शास्त्रच आहे महाराज, तुम्हाला फेडायला यावंच लागेल, नुसतं ऋण नाही हो. अरे केलेलं कर्म फेडावं लागतं, तर हे काय सांगताय? हा, केले कर्म झाले तेची वेगळं नाही, जे केलं ना तेच भोगायला आलं. बरं असं नाही ना, उपजले मेले ऐसे किती. बाळाला मारलं तर बाळ वियोगाने श्रावण बाळाचे आई वडील मेले. बाण लागला ना श्रावण बाळाला, श्रावण बाळ मारला गेला तर श्रावण बाळाच्या माता पित्यांना त्यांच्या पुत्र वियोगाने मरावं लागलं. हे जर राजा दशरथाला चुकलं नाही, विश्वाचा मालक त्याच्या घरात आणत होता महाराज. हा, विश्वाचा मालक त्याच्या घरात राहत होता. मला वाटतं कधीतरी असं म्हणायला पाहिजे होतं प्रभू रामचंद्राने, बाबा कशाला चिंता करताय? अहो 14 वर्षाचा वनवास काय 28 वर्ष भोगून येतो, तुमच्या केसाला पण धक्का लागत नाही. नाही करू शकले ना महाराज. राजा दशरथाला सुद्धा पुत्र वियोगाने दुःखाचं मरण घ्यावंच लागलं. कर्माचा सिद्धांत त्यांना चुकला नाही. देवव्रत म्हणजे नामे भीष्माचार्य, पितामह भीष्माचार्य. कसा मृत्यू आला हो? शरपंजिरी पडली की नाही? शरपंजिरी पडली. पण मला सांगा ना, अहो पायाला एक काटा टोचला तर त्याच्या असंख्य वेदना होतात. भीष्माचार्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये बाण टोचले गेले होते. कधीतरी त्याचा इतिहास वाचूया. पूर्व इतिहास असा की देवव्रत हा राजा शिकारी करता गेला, गेल्यानंतर काही शिकारी मिळाली नाही. पण येता येता त्याचा प्रवास, पूर्वी मुलांना फारच काय काय वेळ होते. हा, ते आता वेळ यांना माहिती पण नाही. आता ही जी लहान मुलं माझ्या बाजूला आहेत यांना ते वेळ माहिती, यांना फक्त डोरेमोन माहिती आहे, यांना चुटकी माहिती, यांना भीमदादा माहिती, यांना ते वेळच माहिती नाही. पूर्वी ते वेळ होते महाराज. पूर्वी ही मुलं सुद्धा, आपण सुद्धा खेळायला गेल्यानंतर सरडा दिसला त्याला दगडीनेच मार, आंबा दिसला तर आंबाच पाड, त्या पाण्यात दिवसभर खेळ. आता आपण मुलांना सांगतो महाराज, त्याने विचार केला, शिकारच नाही मिळाली, भात्यातला बाण काढला आणि अचूक वेध लावला. सरड्याला तो बाण लागला, मेला नाही महाराज सरडा, पण त्या बाणाच्या धक्क्याने तो सरडा पलीकडे जाऊन पडला. ते झाड होतं फण्या निवडुंगाचं. फण्या निवडुंग म्हणजे अशा आकाराचं, आणि त्याला टोकदार काटे असतं, अंकुचीदार. त्या काट्यावर जाऊन पडला. आता काट्यावर ज्यावेळी तो सरडा जाऊन पडला, 2 भाग सांगितले जातात. बाबा म्हणायचे की 42 सेकंद तो सरडा तिथे जिवंत राहिला. किती? 42 सेकंद. आणि 42 सेकंदाने तो मरण पावला, मेला तो. आता ऐकताय तुम्ही, ज्या वेळेला पितामह भीष्माचार्यांना बाण लागले होते, त्यावेळेला लागलेले बाण खरं तर त्याच काळात देह ठेवू शकत होते. पण त्यांनी विचार केला तर दक्षिणायन चालू आहे, आणि दक्षिणायन चालू असताना महात्मा कधी आपला देह ठेवत नाही महाराज, कधी ठेवत नाही. बरोबर ना? हा, प्रकृती तर बऱ्याच दिवसांपासून खालावली होती, सगळ्यांना कळलं असेल. महात्मा आपल्याला, अरे का झाकली ये घटीचा दिवा, हा तो काय झाला केव्हा, तैशा रीती पांडवा देह ठेवी. तुम्ही दिवा ठेवला आणि त्यात माठ ठेवला तर दिवा कधी गेला कळलं का तुम्हाला? नाही कळत महाराज. दिवा कधी जाईल ते कळत नाही. ते महात्म्याचं जगणं आहे. हो, आणि पितामह भीष्माचार्य म्हणाले, अरे अजून दक्षिणायन चालू आहे, मग उत्तरायण ज्या वेळेला सुरू होईल ना तेव्हा मी देह ठेवील. त्याला 42 दिवसांचा अवकाश होता. शिंदे मला गंमत वाटते, 42 सेकंदाची चक्रवाढ व्याजाने 42 दिवस झाले तर आपले किती होतील हो? आपले किती होतील? कर्माचा सिद्धांत आहे महाराज. मला सांगायचा मुद्दा इथून निघालाय. ऋण आपल्याला असलं काय आणि परमात्म्यावर केलेलं असलं काय, ते ऋण चुकत नाही. संत महात्म्यांनी त्या परमात्म्याला ऋणी केला ऋणी नारायण.
भाव भाग्याचा केला ऋणी नारायण नव्हे क्षण वेगळा. भक्ती भाव भाग्याच्या ऋणातून संत महात्म्यांनी त्या पंढरीश परमात्म्याला ऋणांकित केलं. आता त्या भक्ताचं झालेलं ऋण जर आपल्याला फेडायचं असेल तर ज्याच्याकडे आपण 10 वेळा जेवलो त्याला एकदा तरी जेवू घाला, तर ते फेटल. नाहीतर ते 10 दिवसाचं जेवण महाराज आपल्याला परत फेडायला यावं लागेल. लक्षात येते तुमच्या? महाराज असं म्हणतात, ज्याचं घेतलं त्याला थोडं तरी देण्याची वृत्ती ठेवा. संत महात्म्यांनी त्या भक्तीचं ऋण भगवान परमात्म्यावर असं केलं. आता त्यातून उतरही व्हायचं आहे, एक लक्षात ठेवा. भगवंतांनी तर खूप काही दिलं होतं, मग ऋणातून उतरही होता येत नाही का? झाले असते ना, तर धान्याचे रास करून दिले तर ऋणातून उतरही झाले ना, परत कशाला मागण्या करता? पण ऐकताय तुम्ही, न मागता दिलेल्या वस्तूची किंमत नसते, कधीच किंमत नाही. तुम्ही एखाद्याला भरपूर देत राहा, भरपूर देत राहा, आणि एकाच दिवस तुमच्यातनं त्यांच्यात कटुपणा येऊ दे, त्यांनी सांगावं मी याला एवढं दिलं होतं, तो काय बोलेल? दिलं तर काय फार मोठे उपकार केला का? मी का मागितलं होतं का तुझ्याकडं? संपलं ना, दिलेल्याची किंमतच संपली. पण समजा अडचणीच्या काळात त्याने मागावं आणि याला त्याने द्यावं, काय होतं? आयुष्यभर ते ऋण विसरता येत नाही. आयुष्यभर मुलीचं लग्न होतं, मुलीला मुली होतात, त्या मुलीला मुलं होतात, त्या मुलांचे लग्न होतं, तरी म्हणतो यांनी माझ्या लेकीच्या लग्नात एवढी मदत केली होती. आयुष्यभर. लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याने संत महात्म्यांना न मागता खूप काही दिलं, पण त्यातून ऋणातून उतराई होता नाही आलं. मग जर ऋणातून उतराई व्हायचं असेल तर यांनी आपल्याकडे काहीतरी मागितलंच पाहिजे, हे भगवंताच्या लक्षात होतं. आता भगवान परमात्मा स्वतः देते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय नाही म्हणतील का हो? मी गमतीने सांगत असतो, नेहमी सांगत असतो. काल्याची पंगत आहे आणि सगळी ग्रामस्थ मंडळाची आता सगळ्याच पंक्ती उठून झाल्या. फक्त गावातली काही 10-5 पोरं जी वाढणारी होती ना, ती जेवायला थांबली होती आणि त्यांचं जेवण सुरू होतं. जेवण त्यांचं झालेलं आहे. आता ते थोड्या वेळात 1-2 मुलांचं जेवण थांबलं म्हणून ते बसलेत आणि बसल्यानंतर आता उठणारच आहेत ते जेवणावरून, त्यांना उठायचं. पण गोंधळी बाबा गेले, म्हणजे काय रे पोरांनो काय करताय? म्हणे काय नाही बाबा, शेवटची पंगत राहिली, आता जेवण उठायचं आहे. म्हणजे थांबा थोडा वेळ, आता काय मी तुम्हाला थोडं थोडं वाढतो. ते म्हणले बाबा तुम्ही कशाला वाढताय? आणि आता वाढायची गरज नाही, आमचं जेवण झालेलं आहे. अरे तुमचं जेवण झालं असेल पण माझ्याच एक घास घ्या की. मुलं नाही म्हणतील. मुलं म्हणतील बाबा एवढं जेवलं की आता हात टाकला ना तर भातच लागेल, एवढं जेवलं, गळ्यापर्यंत आलो, जेवायची इच्छा नाही, पोट एक गच्च भरलंय, आता जेवायची इच्छा नाही. त्यातल्या एकाने कोपर मारला, ए गप काय वेड्यासारखं वागतो, तुला काय कळतं का? जाऊ दे आपलं जेवण झालंय, पण गोंधळी बाबा वाढतं म्हणून एक घास घ्या. जेवायची इच्छा नाहीये पण कोणीतरी वाढणारा महात्मा आहे, वाढणारी कोणीतरी महनीय व्यक्ती आहे म्हणून काहीतरी घ्या. त्यांना जेवायची इच्छा नाही. तसं जगद्गुरु तुकोबारायांना केलेल्या भक्तीतून काही मागायचं नाही, पण देणारा परमात्मा त्याला नाही कसं म्हणायचं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, देवा मला तर काहीच नको बुवा, मला तर काहीच नको, कारण माझ्या जीवनामध्ये जे न अरे मागूच कशा करता, मी मागायचं कशा करता? का तुमच्यावर काही येतात ना संकट, येत नाही अशा काळ आलेल्या संकटाचं निवारण कोण करतं? मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा. आलिया धानी माराया, आलिया
भाव पुरवी वासना पडिये भाव पडिये देह भाव पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव मागे पुढे उभा राहे सांभाळीत. अरे येई लागत तर तू आहे की त्याचं निवारण करायला. अर्जुनाच्या रथावर सारथ्य केलं की नाही. अर्जुन वाटलं मीच लढतोय. ए दादा तू नाही लढत राजा, तो विश्वाचा मालक तुझ्या जवळ उभा आहे. अर्जुनाची रथी होय होय हा सारथी भक्षी पोही प्रीती. अर्जुनाला पट्ट वाटत. अर्जुनाला अजून अहंकाराची मीच चालवतोय. हे अहंकारातला बाहेर निघ दादा, हा अहंकार नाही तुझा. अरे चालवणारी समर्थ शक्ती तो विश्वाचा मालक आहे महाराज. त्याच्या सत्तेने सगळं चाललंय. भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर पुढे उभा राहिला आणि तो सांभाळ करत होता माझ्या अर्जुनाचा. नाही महाराज सगळी आयुध आणून दिली, रथाच्या खाली ठेवली. रथाच्या खाली सांगितलं अर्जुना उतर खाली. ए म्हणे हा नियम बदलतोय. कसला नियम म्हणे तुला माहित नाही की ड्रायव्हरने अगोदर उतरायचं आणि गाडीचा मालक नंतर. म्हणजे झालं आता युद्ध संपलं, तुझी ड्रायव्हर की संपली, आता हा घे लेटर राजीनामा रिझाईन लेटर घे आणि तू मोकळा हो. म्हणजे जमणार नाही अजून युद्ध, आत्ता युद्ध संपलं. तर मी सांगतो आत्तापर्यंत तू उतरत होतास म्हणे आज नाही उतरणं, आज तुलाच उतरायला लागेल. अरे आत्ता कालपर्यंत तू उतरलास आणि मग मला उतर. दरवाजा तू उघडायस, तुला माहित नाही का, विसरला का काय नियम. भगवंत म्हणले आज नाही. आणि मग भगवान परमात्म्याचा अर्जुन ऐकत नाही, धक्का दिला. भगवान परमात्म्यापासून त्या रथापासून अर्जुन लांब गेलं. मग परमात्मा गेले आणि मग जो रथाचा स्फोट झाला. आता सगळी आयुध आणली. मग अर्जुनाचे डोळे मोठे झाले. म्हणजे कृष्ण हे काय म्हणे, हेच तर सांगत होतो. अरे राजा युद्ध तू करत होता पण लढायला मला लागत होतं, तुझ्या लक्षात कसं नाही. महाराज भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथ्य करतो आणि माझ्या द्रौपदी मातेच्या मागे उभा राहून तिचं लज्जा रक्षण करतो. द्रौपदी मातेच्या मागे राहिला परमात्मा. सांगितलं द्रौपदी काळजी करू नको बरंच का, मी आहे बरं का तुझ्या पाठीशी, काळजी करू नको. आणि तिलाही माहिती होतं ना हे सगळे आता हतबळ झालेत 5च्या 5 जण, एकातही बळ राहिलं नाही. पितामह भीष्माचार्य पण कोणातच ताकद नाही, पण तिला विश्वास होता कोणी जरी नाही आलं तरी माझा विश्वाचा मालक आल्याशिवाय, माझा दादा आल्याशिवाय राहणार नाही. आणि सांगितलं द्रौपदीला चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी. सांगा ना महाराज काय केलं द्रौपदी माते करता भगवान परमात्मा. अरे द्रौपदीला पण कळालं नाही हा चमत्कार होतोय कसा. तिच्या मागे उभा राहिला आणि तिला साड्या पुरवू लागला महाराज. विश्वाचा मालक. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्र कैशी झाला मामुली. भगवान परमात्मा विश्वाचा मालक महाराज माझ्या द्रौपदी माते करता जर वस्त्र होतं तर फक्त द्रौपदीने एकच करायचं. काय करायचं? त्याचं चिंतन करायचं. पण द्रौपदी त्याचं चिंतन नाही करत, प्रपंचाची चिंता करते. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. उठल्यापासून हप्त्यावरच चालला ह्या मरत. याच्या नावाची पॉलिसी, त्याच्या नावाचा अकाउंट. तू जग ना राजा कधीतरी, त्यांची चित्ता तो वाहील ना. ज्यांनी चोच दिली तो दाना देतो महाराज. पण आयुष्यभर केवळ एकाच अहंकारात जगतो, मी आहे म्हणून यांचं चाललंय. मरून बघ मग कळलं. एकाच अहंकारात. अरे स्वतःचा आनंद. मी सांगतो महाराज कुटुंबाची काळजी वाहू नये मताचं मी नाही. आपण गृहस्थाश्रम स्वीकारलाय, त्यांचं पालन पोषण करणं आपलं कर्तव्यच आहे. पण आपल्या कर्तव्यामध्ये आपलं मुख्य कर्तृत्व आपण विसरलो तर विसरली तर या थोर झाली हानी. प्रपंचाच्या चिंतेमध्ये परमात्म्याचं चिंतन विसरता कामा नये. माझी द्रौपदी माता कधी परमात्म्याला विसरली नाही. प्रमाण सगळ्यांना माहिती आहे. पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठविते. कशा करता सांगतोय भगवान परमात्मा जर त्याचं चिंतन केल्यानंतर कोणत्याही गोष्टीची चिंता करू देत नाही तर देवा तुझ्याकडे मागू कशाला. देवाचं चिंतन केलं का देव चिंता होऊ देत नाही. कबीर महाराजांचं छान दुआ आहे. कबीर महाराज असं म्हणतात, सुख दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, सुख में सुमिरन जब करे, दुख काहे को होए कबीरा, दुख काहे
को दुःखात भजन केलं बघा, दुःखात भजन केलं तर परमात्मा सुख देतो. देतो ना, देतो की नाही? दुःखात भजन केलं तर परमात्मा सुख देतो. मग सुखातच भजन केलं तर दुःख येईलच कशाला? गंमत अशी आहे ना, दुःखात देव एवढा आठवतो मला, तासन तास, दीड दीड 2-2 तास त्याचं भजन. आणि सुख आलं की, मी सकाळीच कीर्तनात बोललो, मला जर आला ताप तर देवा तू माझा बाप. मला जर आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि माझा का गेला ताप का मी तुझ्या बापाचा बाप. हा कोरोना काळात नास्तिकातला नास्तिक पण 1.5 2 तास देव घासत बसला होता. पॉझिटिव्ह रिपोर्ट नको, पॉझिटिव्ह आला मग त्याला माहिती आता 14 दिवस क्वारंटाईन, आणि मग ती इंजेक्शन आलो तर घरी बरं तर तिकडच्या तिकडेच रामनाम सत्य आहे. आणि मग तेव्हा देव आठवला मला, तेव्हा वारी माहीत नाही, सगळी ग्रंथ पारायण केली मला त्या काळात. हा बाबा प्रेमापोटी, हे प्रेमापोटी नाही, भीतीपोटी. म्हणून तर त्यांनी तेवढंच ठेवलंय आपल्या हातात, मृत्यू दिला नाही महाराज, आपल्या हातात दिला असता ना, हे आपण जग डोक्यावर घेतलं असतं महाराज. त्याला माहिती एवढंच ह्याच्या हातातून काढून ठेवते. एक्सपायरी डेट ठेवलीच नाही, फक्त मॅन्युफॅक्चरिंग डेट ऑफ बर्थ, जन्मतिथीच घालून दिली. एक्सपायरी दिली असती ना तर फार हाहाकार माजला असता महाराज. भगवंताची लीला आहे. चिंतनाचा मुद्दा असा आहे की भगवान परमात्म्याचं भजन केल्यानंतर तर देवा, अरे तू माझ्यावर संकटच येऊ देत नाही तर मी मागू कशाला? आणि सांगू का, ज्या ज्या वेळेला माझ्यावर प्रसंग येतो तेव्हा तूच उभा राहतो ना, तूच उभा राहतो की नाही. माझी गाथा कोणी तारली? तूच तारली. साळू मालो मला शरण कशामुळे आले? तुझ्यामुळेच आले ना. उकळतं पाणी टाकलं ते वांग्याचा दहा कमी कोणी केला? तूच केलं ना. हे सगळं जर तू न सांगता करतो तर जे मला न सांगता मिळतं ते मागायची गरज काय? मला गरजच नाही. न सांगता जर तुला सगळं माझं कळतं, माझ्या सगळ्या सुख दुःखाचं निवारण करतो, तर मला तुझ्याकडे मागायची गरज नाही. पण तू बरं आहे, मागा की काहीतरी तुमच्यासाठी नको, पण तुमच्या एकदा तरी या की. तुम्ही किती वेळा मला बोलवत आहे, एकदा तरी. मी काही तुम्हाला फार देणार नाही, पण थोडं तरी देईल ना. आणि मग तू खूप बरं आहे बोलले, प्रभू मी खरं सांगू मला मागायची इच्छा नाही बरं का, पण तू म्हणतो म्हणून याचं उत्तर तुकोबाराने दिलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. म्हणसी काही मागा, 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 म्हणसी काही मागा. काही मागा, म्हणसी 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 काही मागा. हेची देवा पांडुरंगा, हेची देवा पांडुरंगा, म्हणसी काही मागा, म्हणसी काही मागा, म्हणसी काही मागा, म्हणसी
जगद्गुरु तुकोबराया अभंगाच्या दुसऱ्या चरणात देवाकडे मागणं मागतात. आता खरं तर मागणं मागायची त्यांची इच्छा नाही. कशावरून? या प्रमाणावरून. तुकोबराया म्हणतात देवाला मला एकतर मागायची गरज नाही, मला त्याची आवश्यकता नाही, पण आता तू म्हणतो म्हणून तू म्हणसी म्हणून तू मागा म्हणते म्हणून मी मागणार आहे. तुकोबराया आपल्याकडे काहीतरी मागतात. एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला. सांगू का, जे बाळ कधीच काही मागत नाही त्याला देण्याचा आनंद, म्हणजे सतत मागतं त्याला. आई म्हणते कार्ट बरोबर नसलं तर बरं होईल, हा हे नसलं तर बरं होईल. पण माझा दादा असताना तो काही मागतच नाही. हा दादाचा खर्च पण कमी आहे बुवा. 300-400 रुपयाचा ड्रेस दादाला चालतो, पण बारकले आतरंडे ते 1000-1500च्या पुढेच जातं. मी त्यातलं सांगतो, यांच्या नका बघू तुम्ही. हा ते कमी खर्चाचं असतं ना, त्याला खर्च करायला माणूस, बरोबर आहे ना. हे कधीच मागत नाही आणि सतत मागितले शहरात नाही. जे सतत मागतो तो जीव आहे, आणि जो कधीच मागत नाही ते संत आहेत. हो, जीव आहे ना, जीव. तो मागितल्याशिवाय, अरे तो रिकाम्या देवळात जातच नाही महाराज. तो काहीतरी गरज पडते तेव्हाच देवळात जातो. हे पाहिजे. बरं, आपण मागतो आणि त्या लेकराला पण संस्कार, जा देव बाप्पाच्या पाय पड म्हटलं पाहिजे, शुभम करो ते कल्याणम. तो पण जातो बिचारा म्हणतो, आणि म्हणून झाल्यानंतर त्याला म्हण देव बाप्पा सुख दे. मागतो की नाही? तेव्हापासून संस्कार आहे. भगवान परमात्मा स्वतः सुखस्वरूप अष्टकारामुळे आपण सुखच आहोत. सुख ज्याने प्राप्त होणार आहे ना, ते देवाकडे मागितलं पाहिजे. अविनाशी सुखाकरता कशाला मागतो? तुकोबराया भगवान परमात्म्याकडे तू म्हणते म्हणून मी मागतोय असं म्हटल्यानंतर सुद्धा आनंद झाला. पण तुकोबराया म्हणते, थांब जरा, थांब, मी मागतोय पण तू देशील तेवढं नाही. मी म्हणतोय तेच दे. मी म्हणतोय ते तू म्हणशील. मी आता मागायला तयार झालो, म्हणून तू म्हणशील ते मी घेईन, जमणार नाही. हेची मी मागणार आहे तुझ्याकडे. म्हणसी काही मागा, तू मागा म्हणते म्हणून मी मागतोय, पण काय दे? हेची दे. काय मागितलं तुकोबरायांनी? अभंगाचं पहिलं चरण. हरिदासा घरी, हरिदासाची ये घरी,
वेळ संपत नाही अशी वाटते महाराज. सांप्रदायिक चालीची ताकद आहे ना ती कशातच नाही. सांप्रदायिकतेने ताकद वाढते महाराज आपली. फार गोड प्रवीण महाराज. महाराज म्हणतात हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. पहिली मागणी मागितली तुकोबारायांनी. आता या मागणीमध्ये थोडेसे प्रश्न निर्माण करतो. जगद्गुरु तुकोबाराया जन्म व्हावा, बरं एक नाही जन्मांतरी. बाबा जन्म सोपा आहे का हो? किती कठीण आहे. जन्माचा विचार केला तर शास्त्रकारांनी याचे प्रमुख जे 6 गोष्टी सांगितल्या ना, 6 विकार अस्ति जायते वर्धते विपरिणमिते अपक्षयते आणि नश्यते. त्यातला पहिला जन्म आहे. अस्ति म्हणजे आईच्या गर्भामध्ये त्या गर्भाची धारणा होणं, त्याची जाणीव होणं, हा झाला अस्ति. आणि जायते ना जन्माला येणं. आता जन्माला येणं हे काय सोपं आहे का महाराज? संतांनीच त्याचं प्रतिपादन केलंय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात मातेची उदर कोहरी हा पचवोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मांतरी मरती जन्म जन्मोनी मरती. हा मातेचा उदर कोहर म्हणजे काय? AC वाटली का काय तिथे? महाराज म्हणतात तिथं तर सगळंच दुःख आहे. नय गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाणा तुझ क्षणोक्षणा ध्यात से. महाराज म्हणतात काय काय सांगू त्या गर्भीच्या यातना, त्या गर्भवासाच्या यातना, त्याचं दुःख जर पाहिलं तर महाराज तिथं आहे काय? मांस मळ मूत्र जाणा. मांस मळमूत्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराया 9 महिने 9 दिवस राहावं लागतं. तुम्ही म्हणता सतत सतत घेईन म्हणे. हो घेईन ना, सतत सतत घेईन, पण जो जन्म घेईल तो कोणाच्याही घरी नाही घेणार. तुकोबाराया तुम्हाला जन्म कळत नाही का? जन्माचं दुःख म्हणे दुःख माहितीये मला, पण दुःख जरी जन्माचं असलं तरी मी भोगायला तयार आहे. पण जन्म कोणाच्या घरी? तुकोबाराने असं म्हणायला पाहिजे होतं. पैशावाल्याच्या घरी मज उपजावा असं म्हणायला पाहिजे होतं ना. JCB पोखरण वाल्याच्या घरी असं म्हणायला पाहिजे होतं. 100 एकर जमीन ज्याच्या घरी मज उपजावा जन्मांतरी. तुकोबारांना माहिती होतं हरिदासाच्या घरात काहीच नाही महाराज. अजून बोलू का तुकोबारांची भाषा? बस तुकोबारे म्हणतं हरीचा दास आहे ना त्याच्या घरात काही राहतच नाही. ज्याच्या घरात काहीच राहत नाही त्यालाच हरीचा दास म्हणा. नाही कळलं? ज्याच्या हे तुकोबारांचं प्रमाण आहे हो. देवाची ते खून आला ज्याचे घरा त्या संसाराची संसाराची त्याचे पडे चिरा संसाराची संसाराची त्याचे पडे चिरा संसाराची संसाराची त्याचे पडे चिरा घरी येतो ना त्याच्या संसाराचं वाटोळ होतं. थोडं उलट बोलतो. ज्याच्या संसाराचं वाटोळ झालं त्याने समजायचं देव आपल्या घरी काय जमीन विकून काही नाही. जमीन विकल्याला पनवेल गाठला त्याच्यावरून संसाराचं वाटोळ झालं का देव त्याच्या घरी येईल का? ज्यांनी लक्ष्मी विकली आणि अवदसेला घरात आणली महाराज त्याच्या घरात कसा काय देव नांदायचा? त्याच्या नाही. ज्याच्या घरात सर्व सुख उपभोगतात तुकोबारांचं प्रमाण सांगतो. रिद्धी सिद्धी आम्हा ओळंगती द्वारी त्यांच्या घरात ते सगळं नवजथा दुरी सगळे मानत घरात. पण महाराज म्हणतात हे सुख आहे ना मोक्ष आम्हा घरी. मोक्ष ज्यांच्या घरी काम करते महाराज ते ह्या सुखाला विचारतात का? संत महात्म्यांच्या
घरामध्ये कदाचित व्यावहारिक सुखाचा आभास असेल, पण विश्वाचा आनंद असलेला परमात्मा त्यांच्या घरी नांदतो. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. काय महाराजांचं गोड प्रमाणे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, झाला संसार. काय महाराज, अरे विश्वाचा मालक त्यांच्या घरी ना. बरं एकटा नव्हता नांदत बरं का, जोड्याने नांदत होता. पंढरपूरला परमात्माला तरी एकटाच आला, फक्त देहू गावात जोड्याने आलाय, म्हणून ते विठ्ठल रुक्मिणी सोबत. बघा तुम्ही, भगवान परमात्मा त्यांच्या घरी नांदत होता, कारण ते केवळ आणि केवळ त्या भगवान परमात्मेशिवाय राहू शकत नाही, असे हरीचे दास असतात. महाराज म्हणतात अशा हरीचा दास म्हणजे हरीचा जो दास आहे ना. मला माहिती आहे गर्भवासाचं काय दुःख आहे, ते काय त्रास आहे, ते सगळं मला माहिती आहे. पण खरं सांगू का देवा, हरिदासाच्या घरात जर मला जन्म मिळत असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. काल एक जण म्हणाला बोलता बोलता की महाराजांनी कदाचित अशी देवाला प्रार्थना केली असेल किंवा प्रत्येकाची इच्छा आहे महाराजांनी परत यावं. मी म्हणतो नको, आता महाराजांनी परत यावं. कशा करता? आता महाराजांनी विठ्ठलाच्या चरणाजवळ शांत बसावं. हो, खूप केलं महाराजांनी आपल्यासाठी, खूप केलं. राज तुम्ही परत जन्माला या. अपेक्षा आहे ना, आपल्या अत्यंत आवडीचा महात्मा निघून गेल्यानंतर प्रत्येकाची याचना कुठल्या तरी रूपाने तुम्ही परत या. पण कुठल्या तरी रूपाने महाराजांनी परत येण्यापेक्षा आता पांडुरंगा, आमचा पांडुरंग तुमच्याकडे पाठवलाय आम्ही, आमच्या पांडुरंगाला जवळ घे बरं का. तुझ्या ज्योतीमध्ये आमची ही एक ज्योत समाविष्ट करून घे आणि या ज्योतीला तुझ्या ज्योतीमध्ये विश्रांती दे. आता खूप आमचे बाबा थकले. शेवटच्या श्वासापर्यंत वारीशिवाय विषय नव्हता महाराज. भेटायला गेलो की गाड्या व्यवस्थित लावल्या ना, सगळ्यांना फोन केले ना, सगळे सुखरूप पोचले ना. पंक्तीचं काय, आळंदी वारीच्या अगोदर मला बोलतात पण तिकडे लवकर जायला लागेल. म्हटलं कशा करता, काय सांगू उत्तर त्याचं, कशा करता. अरे ती मंडळी पुढे येतात घ्यायला आपल्याला, कुठेतरी गेलं, मला जायला लागेल बरं का, गाडीची व्यवस्था करून ठेव. अरे शक्तीहीन झाली शरीर, पण मन किती सबळ असेल. शेवटच्या श्वासापर्यंत देवाशिवाय वारीशिवाय दुसरा विषयच नाही. आलेला एकच प्रश्न, गाडी कोणती आणली, जेवणाचं काय, काय प्रश्नच नाही महाराज. काय जीवन असेल हो, काय जीवन असेल. पांडुरंगाला एवढीच प्रार्थना आहे. खूप थकले आता, त्यांचा थकवा परमार्थाने नाही महाराज. त्यांनी परमार्थी कार्य एवढं केलं की आपल्या आयुष्यात ते होणार नाही महाराज. पण आता पांडुरंगाला प्रार्थना करूया, पांडुरंगा ही एवढी ज्योत आमची तुमच्याजवळ सांभाळून ठेवा आणि तेवढी कृपा आमच्यावर करा देवा. आता नको, आता पुन्हा जन्म व्हावा, देवाच्या श्रेणी स्थिर राहू द्या. पण देणारच असलं ते काम करा, जिथे भगवंताचं भजन होईल ना अशा ठिकाणी जन्म द्या. हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्म. मला माहिती दुःख आहे, का मागितलं तसं, कशा करता मागितलं तसं बाबा, त्याचं एकमेव कारण आहे त्यांच्या आवडीचा विषय त्यांना तिथं उपभोगायला मिळेल. काय मिळतं त्यांच्या आवडीचं, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण,
तेथे राम नाम. ज्या अंतःकरणातील आवड परमात्मा आहे त्याचं सदोदित चिंतन, तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. माझ्या रामनामाचं चिंतन त्या ठिकाणी व्हावं. मला चिंतनातून सांगा, भगवान परमात्म्याकडे तुकोबारांनी हेची शब्द का घातला, त्याचं कारण एवढंच आहे, जे तुकोबारांना भक्तीमध्ये बाधा आणू देत नाही असं मागणं तुकोबारांनी केलं. म्हणून तुकोबारा सांगतात, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. कशा करता? मला श्रीमंतीचा उपभोग घ्यायचा नाही, मला ऐश्वर्याचा उपभोग घ्यायचा नाही. माझ्या अंतःकरणात भोग कशाचा असेल तर तुझ्या चिंतनाचा. चिंतने सरी तो धन्य धन्य काळ त्याचा. म्हणून भगवान परमात्म्या एवढंच द्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणसी काही मागा हे श्रीदेगा पांडुरंगा संता लोटांगणी. जाता लाज नको मणी म्हणसी काही मागा हे श्रीदेगा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबारांनी संत सानिध्यामध्ये हरिदासाच्याच घरात जन्म का. हरीचं दास झालेले संत ते हरीशिवाय दुसरं काही करत नाही. सतत भगवान परमात्म्याचं भजन करतात. ते भगवान परमात्म्याचं भजन आमच्या अंतःकरणात व्हावं, आम्हाला ते सतत सतत करता यावं म्हणून त्यांच्या घरी जन्म द्या. अजून काय मागितलं? संता लोटांगणी जाता लाज नको मणी. संत समोर दिसले ना तर लोटांगण घालण्याकरता लाज नसावी, कधीच लाज नसावी. संतांना लोटांगण घालायचं असेल, पण दुर्दैव असे की संत दिसले तर लोटांगण घातलं त्याला हस्तोल्लंघन केलं जातं. जय हरी. आणि ज्यांचे पाय लायकीचे नाही त्यांच्या पाया पडलं जातं. दुर्दैव आहे महाराज, दुर्दैव आहे. सध्या बघा पाया पडण्याची पद्धत पण बदलली की नाही. पूर्वी अष्ट अंगेन सहा इथे साष्टांग प्रणिपात केला जायचा. तुका करी प्रणिपात आणि दंडवत आचार्या साष्टांग दंडवत घातलं जायचं. म्हणजे जशी काठी, आता राजदंड खाली सोडला ना, समजा तो वरती भाग मोठा आहे म्हणून सोडून द्या, तो सरळ सोडला तर तो डायरेक्ट जमिनीला सर्व अंगाने स्पर्शित होतो. लोटांगण तसं असावं. लोटांगण म्हणजे काय महाराज? लोटांगण म्हणजे समर्पणाची भावना आहे. लोटांगण म्हणजे दास्यत्वपणाची अवस्था आहे. आणि लोटांगण म्हणजे भक्तीतला फार मोठा सिद्धांत. तुकोबारांनी नामदेव महाराज सांगितला, घालीन लोटांगण आणि वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. हा भक्तीपर अभंग आहे, त्याच्यामध्ये भक्तीचा निर्देश केलाय महाराज. हो महाराज, लोटांगण ही भक्ती आहे महाराज. भक्ती म्हणजे आपल्या देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा आणि होईल आगवा तुका म्हणे आनंद. हा समर्पणाचा भाव केला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की वारकरी संप्रदाय हा श्रीमंत बापाचा संप्रदाय. त्याने गरिबीसारखं जीवन जगू नये. पूर्वीचा काळ तसा होता म्हणून जगलं जात होतं. परिस्थिती त्याला नाईलाज होती. माझं वाक्य नीट ऐका. पूर्वी वारकरी म्हटलं की त्याचा मळलेले कपडे असायचे,
त्याचं गबाळ्यासारखा पोशाख पूर्वी. आता स्थिती तशी होती. आता काळ बदलला. आता प्युअर कॉटन शिवाय वारकरी कपडा घालत कपडाच नाही, पेपर कॉटन, तो एक कडक स्टार्च न करता असा कडक कपडा. आणि घातलाच पाहिजे. मी म्हणतो घातला. अरे आपला बाप जर विश्वाला पोसत असेल तर आपल्याला पोसतो येत नाही काय? आपण त्याचे साधक होत ना. आपण त्याला निश्चित घाला. फक्त एक लक्षात ठेवा, बापाच्या समोर गेल्यानंतर लोटांगण घालला कपड्याकडे बघू नका. नाही तो कालच नवीन शिवला न तो ते फाडून टाकतं, तिथं काढून ठेव. त्याची परवा त्याच्या दारात गेल्यानंतर लोटांगणाला माती असेल, धूळ असेल, कोण इथं गेला असेल काय आणि नसेल माहिती तर वाखरीला जाऊन या. मला अजूनपर्यंत का कपडे फाडतात ते कळलं नाही, पण कपडे फाडतात जुना असतो ना काय गणेश, बरोबर की नाही? हा, का फाडतं मला माहिती नाही, पण सांगू का, त्या कपड्या फाडण्यातला पण तो आनंदच आहे, आसुरी नाही बरं का. तो दैवी आनंद आहे महाराज. काय तिथे आनंद असतो, त्या वारकऱ्याला कसलीच पायवार राहत नाही महाराज. आणि म्हणून सांगतो, तो वारकरी आहे की जो खादीचे कपडे घालून रुबाबात लोकांना सांगतोय, अरे मी का आयऱ्या गैऱ्याचा मुलगा आहे का, माझा बाप बघा तिथं नांदतोय, विश्वाचा पोशिंदा बाप माझा आहे. तो सर्वसामान्य साधं राहणीमान तसं नाही मारत, तो तसा राहिला पाहिजे. आणि त्याच मुलांनी त्याचं कर्तृत्व दाखवलं पाहिजे. वारीमध्ये चालताना त्यांनी कपड्याकडे नाही पाहिलं पाहिजे. कपड्याकडे त्यांनी व्यवस्थेचा विचार करण्यापेक्षा वारीमध्ये त्यांनी अवस्थेचा विचार केला पाहिजे. हे वारकरी जीवन आहे. हो, ते जीवन आहे. संत जर माझ्यासमोर आले तर मी त्यांना प्रणिपात केला पाहिजे. प्रणिपात बदलला, प्रणिपात गुडघ्यावर आला, पाया पडतोय का नमाज पडतोय काहीच कळत नाही. तो गुडघ्यावर आला आणि तो ओणवा व्हायला लागला. अजून पुढे काळ बदलला, तसं काय बाउंड्री टच करून परत येतोय, बोनस पॉईंट घेताना लगेच आला. अजून काळ बदलला. एक वे तुझ्या पायाचं आणि माझ्या डोक्याचं एवढंच अंतर ठेव. अजून कालांतराने काय काय बदलेल थोडा विचार करा त्याचा. फार कठीण आहे महाराज. पण महाराज असं म्हणतात, असे जर संत मला भेटले, संत लक्षणाने युक्त असलेले संत मला भेटले, तर त्यांना भेटल्यानंतर मला त्यांना दंडवत घालायला, लोटांगण घालायला लाज वाटू नये. कारण लज्जा हा परमार्थिक साधनेतला मोठा प्रतिबंध आहे. धोतरच लावला पाहिजे, पण सुटला तर सुटू दे की. देवाचा सुटला त्याने नाही चिंता केली, तू काय चिंता करतो? देवाचा सुटला त्याने नाही चिंता केली, आपण चिंता करायची. इथं धोतर सुटायची चिंता करून तिथं कपडे काढून नाचतोय. हा, कपडे काढून पाठी तिला तर कपडेच ठेवत नाही, गरम झालेला असतो. एकतर अंगात ती संचार त्याने त्यातून नाचून नमलाय. बाप ज्यावेळी तो मुलगा मंडपात येतो ना 9:30 वाजता जेवायला, बापाला वाटतं आपली ही पोरगी ना, ते यालाच देऊन टाकू, थांब जरा दम काढ. 3 वाजेपर्यंत तो किती अवतारी महात्म्य कळल तुला. 3 बरे आलाय तर आलाय, बूट एकाची, चप्पल एकाची, पॅन्ट एकाची, कपडे एकाचे, आणि ते घालून 9:30 3:30 येतात. 3 बरं पहाटे पहाटेच रंग भरे करतो ना तो. काय गंमत आहे, कपडे ठेवत नाही पोरा अंगावर. कपडे तिथं कपडे काढून नाचतो राजा. जिथं लाज सोडली पाहिजे, तिथं लाज बाळगली पाहिजे नाचायची, तिथं बेदून धुवून नाचतो. आणि इथं लाजायचं म्हटलं तर लाज वाटते. नाचायचं असेल ना तर तरणा भाग्यवंत इथं नाच की, नाचू कीर्तनाची रंगी. इथे नाच की, गाये नाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे. खरं तर आज नाचण्याचा प्रसंग नाही महाराज, माझ्या माऊलीचं भजन इतकं गोड आहे की ते नाचायलाच लागेल. हो, महाराज म्हणतात तिथं नाचलं पाहिजे, तिथं लाज नाही बाळगली पाहिजे. संत जर मला भेटले तर त्यांना लोटांगण घालताना लाज नको. आणि प्रभू त्या संत सानिध्यात गेल्यानंतर ते जे आनंद व्यक्त करतील, नाचतील, रंगून जातील, ते नाचत असताना माझे पाय दमले नाही पाहिजेत, माझं शरीर थकलं नाही पाहिजे, माझं मन थकलं नाही पाहिजे. नको दाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंग. मग काय कर, तिथे नाचत असताना माझ्या अंगात ते सामर्थ्य दे, ते बळ दे अभंगाचं शेवट. तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे
काही मागा म्हणसी काही म्हणसी काही मागा म्हणसी काही मागा करुणा शक्ती देई नाचे रंगी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाकी काही देऊ नको, शक्ती दे, बळ दे अंगामध्ये. कशा करता? तुझं गुणानुवाद गायला जाईल त्यावेळेला गाण्यासाठी, तुझ्या रंगात नाचेन, नाचता नाचता रंग भरेल ते नाचण्यासाठी अंगात शक्ती दे. तुझ्या चिंतना करता, तुझ्या भजना करता शक्ती दे. महाराज तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी, म्हणसी काही मागा हे शिदेगा पांडुरंग. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु.
काही मागा ह्याची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाताला नको म्हणी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्मा मागण्याकरता हट्ट करतात म्हणून 3 मागण्या मागितल्या, पण त्या मागण्यातून देवावरचं ऋण कमी नाही झालं, याउलट अधिक वाढलं. कारण पहिल्या चरणामध्ये देवाकडे देवच मागितला, तिसऱ्या चरणामध्ये देवाच्या संगतीत जे राहतात किंवा देव ज्यांच्या संगतीत राहतो अशा संगतीमध्ये जो प्रतिबंध असणारी लाज लज्जा आहे तिचा नाश व्हावा तेच मागितलं, जेणेकरून त्यांचा संग घडावा. आणि तिसऱ्या चरणामध्ये जे भजन तुझं गायचं ते आनंदाने व्हावं एवढीच अपेक्षा, एवढंच मागणं जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. 4 चरणाच्या अभंगामध्ये 3 प्रकारच्या मागण्या तुकोबाराय करतात. यथामती यथावकाश, बुद्धीला जसा जमला आणि जशी शक्ती गुरु महाराजांनी दिली त्या पद्धतीने या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अर्थ असाच असेल माझा मुळीच दावा नाही. श्री गुरुकृपा माऊली कृपा तुम्हा सर्व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने जसं बोलता आलं तसा अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आजच्या 24व्या वर्षातील आजची कीर्तन सेवा आहे आणि आजची कीर्तन सेवा श्री महाराजांच्या अनुपस्थित. आता इथून पुढे संपूर्ण जीवन त्यांच्याशिवाय आपल्याला जगायचे, केवळ आणि केवळ त्यांच्या आठवणीमध्ये, त्यांच्या स्मरणात, त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या स्पर्शामध्ये आपल्याला जगायचं आहे. मी गुरु महाराजांना, माऊलींना, विठुरायाला अशी प्रार्थना करतो, प्रभू आमच्या अंगात असं सामर्थ्य दे, असं बळ दे की आमच्या महाराजांनी घालून दिलेलं हे कार्य अखंडितपणे त्याचं जतन आमच्याकडून व्हावं. वाढेल याची अपेक्षा नाही आम्हाला, पण जे आहे त्याचं जतन आमच्याकडून व्हावं. शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला महाराजांनी आणि महाराजांनी केलेल्या कार्याची सेवा घडावी एवढंच आम्हाला आमच्या अंगात बळ द्यावं अशी विठुरायाचरणी प्रार्थना करतो. दीपोत्सव प्रसंगी समस्त ग्रामस्थांच्या वतीने श्री महाराजांना श्रद्धांजली समर्पण करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा उपस्थित सर्व भाविक भक्त मंडळी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ पाली आणि परिसर या परिसराच्या वतीने श्रद्धे महाराजांना त्यांच्या आत्म्यास सद्गतीनं आम्ही परमात्मचरणी तो आत्मा लीन व्हावा याकरता अंतकरणपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. कुटुंबाला आणि सर्व साधक परिवाराला बाबांच्या जाण्याचं जे दुःख झालं ते सहन करण्याची परमात्म्याने आम्हाला सगळ्यांना सामर्थ्य द्यावं, शक्ती प्रदान करावी अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो. 24व्या वर्षातील हा सप्ताह याचा आनंदादीप असाच अखंड तेवत राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या हलिवली क्षेत्र या ठिकाणी आता हिंमत नाही महाराज, श्री गुरु माऊली दादा महाराज राणे आध्यात्मिक व सामाजिक प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान आता उभं राहते. 24 तारखेला त्याचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होता, पण ज्यांच्यासाठी करायचा होता ती ज्योतच तो दिवाच मावळला. मी किती वेळा बोलावं त्याच्यावर, माझ्या प्रत्येकाच्या भावनेचा विषय आहे. आदरणीय श्री मारुती झिपा ठोंबरे आदरणीय दादांकडून या प्रतिष्ठानकरता 5,555 रुपयांचं रोख योगदान या ठिकाणी आलं आहे. दादांना मी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला निश्चित आज बाबा आपल्यात नाहीत, पण निश्चितपणाने बाबांचं स्वप्न मात्र आपण पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला आजही तो फोटो प्रेम मला दाखवायला नाही ना, कधीतरी बघायला मिळेल ना. शिबिरामध्ये बाबा असे बसले होते आणि 124 मुलं बाबांच्या बाजूला होती, बसले होते 124 मुलं बाबांच्या बाजूला होती आणि बाबा त्यांचं ते बघत हाच गात होता, असा कसा देवाचा देव बैठकडा. यांनीच ती गवळण गायली आणि ती पोरं एवढी नाचतच होती, पण त्या नाचण्यात बाबा एवढे आनंदी होते महाराज, एवढे आनंदी होते, कारण त्यांचं गोकुळ भरलेलं होतं ना. आता गोकुळ भरले पण कृष्णच गेला, कृष्ण निघून गेला. हे दुःख कधीच संपणार नाही महाराज. आपण त्यांचं स्वप्न पुरं करूया. हे गुरुकुल या मुलांसाठी असेल एवढंच आपण करूया. त्यांनी सगळा समाज ढवळून काढला, या पोरांना आपण सामर्थ्य देऊया. दादांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपलं काम अजून थोडंसं आता 10% बाकी राहिलं आहे, 10% ते पूर्ण होणार आहे आणि 24 तारखेला ते पूर्णच झालं असतं. पण आता थोडंसं काम नाही थांबणार ना म्हणजे दादा, नाही थांबणार. नाही, आजपासून यांनी सुरू पण केलं ते, कारण जे स्वप्न बाबांसाठी होतं ना ते थांबायचंच नाही. त्या स्वप्नासाठी आपलं काय व्हायचं ते होऊ द्या, पण त्या स्वप्नासाठी थांबायचं नाही. आता ते पूर्णच करते आणि ते आपल्यासाठी खूप काही केलं. माझी वेळ वाढली, मला करा क्षमा, अपराध, मी तुमची माफी मागतो. मी ठरवलं होतं, थंडी खूप आहे
जाणाऱ्या मंडळी तुम्ही ठरवलं होतं की कमी बोलायचं, पण माझा नाईलाज आहे. थोडंसं उशिरा सुरू झाल्यामुळे उशिरा संपला आणि थोडासा विषय भावनिक असल्या कारणामुळं माझ्याकडून अधिक वेळ झाला, त्याबद्दल करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सर्व ग्रामस्थांनी या मंदिराकडे, या भव्य दिव्य मंडपाच्या प्रत्येक कामाकडे जास्तीत जास्त संख्येने लक्ष द्या आणि गावामध्ये पारमार्थिक जोपासना कशी होईल एवढंच कार्य करण्यात. सुखाची सगळी साधनं संपली, माणसं पैशाने श्रीमंत झाली पण समाधानाने दरिद्री झाली. महाराज समाधान नाही राहिलं, आनंद नाही राहिला आणि म्हणून तो आनंद देण्यासाठी मंडप भरलेला असावं एवढीची याचना आपल्यासमोर करतो. दादा मनपूर्वक धन्यवाद. आपण महिलांकडे सुपूर्द करावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित. 17 तारखेला उद्यापासून बाबांच्या देवाज्ञेच्या अनुषंगाने उपक्रम सुरू आहेत. उद्यापासून भजन सेवा, हरिपाठ सेवा. आपल्या सगळ्यांना त्याची नोंद आहे. ज्या ज्या मंडळांना सांगितलं त्या मंडळी वेळेवर हजर राहाच, परंतु आपल्याला ज्यांना ज्यांना जशी जशी वेळ मिळेल तसं तसं त्या ठिकाणी उपस्थित राहावं. 17 तारखेला 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज जगताप यांची कीर्तन सेवा होईल आणि 18 तारखेला उत्तर कार्यानिमित्त सकाळी 9:30 ते 11:30 विश्वनाथ महाराज वारिंगे यांचं कीर्तन होईल. टाळकऱ्यांनी सकाळी सुद्धा गणवेशात त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दशक्रियेला हरिभक्तीपरायण सच्चिदानंद महाराज कांबेकर यांचं कीर्तन होईल आणि 11व्या दिवशी गणेश महाराज पाटील मुक्काम मोहन सरांचं त्यांचं प्रवचन होईल. ह्या प्रवचन सेवा होतील आणि रोज नित्याचा हरिपाठ 5 ते 6 गरुड पुराणाचं वाचन, 6 ते 7:30 हरिपाठ आणि 9 ते 11 या वेळेत कीर्तन. कार्यक्रम नियोजित वेळेत होतील याची सगळ्यांनी नोंद घ्या. जी मंडळांची नावं दिले त्यांनीच हजर राहायचं असं नाही. आपण सेवा करणार आहोत, सगळ्यांना वेळ देणं शक्य नाही, पण ज्याला ज्याला जशी जशी सेवा मिळेल तसं तर तो उपस्थित राहा आणि त्या ठिकाणी हे कार्य पार पाडावशी विनंती. महाराज बोला. सद्गुरूंसाठी एक श्रद्धांजली चाल बाबांची. बर फक्त बोला. बाबांची कृपा जी आहे ती अशीच आपल्यावर राहावी ही एक बाबांच्या चरणी प्रार्थना. त्याच्यासाठी बाबांची चाल बाबांच्या चरणी. स्वर दे बाळा. श्री गुरु सारी घा फार आवडीची होती आणि आदरणीय प्रवीण महाराजांवर ही बाबांनी केलेली कृपा आहे की ती इतकी गोड गातात. आता बाबांच्या मुखातून ऐकायला नाही मिळणार आपल्याला कधीच. ते स्वर आपल्या कानावर सगळ्यांचे आहेत, पण महाराजांनी ती चाल आपल्याला गाऊन
महाराजांचं गाणं किती उंचीचं होतं ती कृपा प्रवीण महाराजांना प्राप्त झाली. महाराज बाबांची अतिशय आवडीची चाल जी ज्यांनी कधी कीर्तनात गायली नाही असं कधी झालं नाही देतो बाबा ही त्यांनी चाल गायलेली आहे. महाराजांना कृपा सदादित राहावी अशी प्रार्थना करतो. झालेली सेवा प्रभूषणी समर्पित. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे